प्लॅन आहे विकीचा. हंट और बी हंटेड. आर यू श्योर की जयदीप खोटं बोलत नाहीये? तो थोडा अबोल आहे सर. दिस इज माय न्यू फ्रेंड विकी. हो थँक्यू गाय. मित्र आहे माझा तो. ग्राझी. नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचा हा वीकेंड अगदी बहारदार करायला आपल्या सगळ्यांच्या आवडत्या अभिनेत्री आलेल्या आहेत. अश्विनी भावे आपल्यासोबत आहेत. अश्विनीताई, खूप मनापासून स्वागत. थँक्यू. असं तुम्ही असं 6-6 महिन्यांनी जे येत असताना भारतात आम्ही त्याची वाट पाहत असतो आणि आज तुम्ही स्टुडिओत आलेला आहात, त्यामुळे नक्कीच हा दिवस खूप स्पेशल आहे. येस, आणि विषयही तितकाच स्पेशल आहे. मांजा या सिनेमाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. प्रेक्षकही तुम्हाला फोन करणार आहेत. तुम्ही सुद्धा आम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 02266899263 या नंबरवर फोन करा आणि तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न अश्विनी भावे यांना विचारा. अश्विनीताई, मांजा हा सिनेमा सायको थ्रिलर आहे. एक वेगळी आई आम्हाला दिसतीये. ध्यानीमधली आई वेगळी होती, ही आई खूपच वेगळी आहे. त्यामुळे एकंदर ट्रेलर फारच एक्साइटिंग आहे. आणि हा सिनेमा, याची निवड तुम्ही का केलीत? काय काय विशेष तुम्हाला जाणवलं? ज्या पद्धतीने विषय त्यांनी मांडलाय, त्याचा स्क्रीन प्ले जसा लिहिलाय आणि प्रत्येक कॅरेक्टर ज्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केले, तर पहिल्या रीडिंगमध्येच मी त्याला सांगितलं की मी ही फिल्म करणार आहे. आणि जतीननी ह्या वेळेला, ह्या आधी 2 वेळा सुद्धा मला विचारलं होतं, पण समहाव त्यावेळेला जमू शकलं नाही. सो आता ते लकी ठरले. येस. त्यातली आईची भूमिका फार छान आहे, वेगळ्या पद्धतीची आहे. ध्यानीमनीतली आई, शी वॉज क्वाईट क्रेझी. ही फार रियालिटीला धरून. इथे मुलगा क्रेझी आहे का? नाही आहे. यू हॅव टू कीप गेसिंग. 21 तारखेला ज्या वेळेला थिएटरमध्ये पाहशील त्यावेळेला तुला ऍक्च्युअली कळेल. पण त्यातल्या आईची भूमिका फार रियालिटीला धरून जाणारी आहे. आणि एकंदर मूड ही फार वेगळा आहे. मराठी सिनेमांमध्ये थ्रिलरच फार कमी येतात आणि कमी थ्रिलर इतके उत्कंठा वाढवणारे असतात, किंवा ट्रेलरमधूनच जे आम्हाला जाणवतंय की काहीतरी गूढ घडतंय, काय होतंय हे सगळं, एकंदर काय हा सगळा माहोल आहे. कथानकात ती खूप जबरदस्त पकड तुम्हाला जाणवली आणि म्हणून हे सगळं पुढे अंमलात आलं. काय याबद्दल? काय ना, त्यातलं थ्रिलर हा माझा पर्सनल फेवरेट जॉनर आहे. त्याच्यामुळे मी जास्त आकर्षित होते थ्रिलर्सकडे, कारण कदाचित तुला आठवत असेल तर दॅट वॉज थ्रिलर. ध्यानी मनीमध्ये सुद्धा थ्रिलरचा एलिमेंट होता आणि ह्याच्यात सुद्धा आहे. पण मला असं वाटतं की बेसिक पालक आणि मुलं यांच्या संवादावरची, किंवा मित्र आणि 2 मित्रांच्या संवादावरची ही आधारलेली फिल्म आहे. पण ती थ्रिलर पद्धतीनं सांगितलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असे काही पेरेंटिंग, तुम्ही पालकत्व असं करा, असे काही उपदेशाचे डोस नाही आहेत प्रेक्षकांना. रादर त्यांना शेवटपर्यंत खिळवून ठेवेल असं कथानक ते आहे. वा. आणि फोन यायला सुरुवात झालेले आहेत. खूप उत्सुक आहेत सगळे तुमचे चाहते तुमच्याशी बोलायला, त्यामुळे आपण थेट फोनकडे वळूया. पुण्याहून फोन आहे पहिला. ज्योती कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. हा मॅडम, मी ज्योती कुलकर्णी बोलते पुण्याहून. हा मॅडम, मी तुमची अश्विनी भावेंची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. मी अश्विनीच बोलतेय तुमच्याशी. हा मॅडम, तुमचं कळत ना कळत मधलं काम तर मला प्रचंड आवडलं होतं. तो माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि मला पर्सनली आवडलेला चित्रपट आहे. तो असा चित्रपट आहे की म्हणजे त्यात छोटी भूमिका होती, पण ती लोकांना इतकी आवडून गेली, कारण त्याचा स्क्रीन प्लेमध्ये ती चपखल बसलेली आहे आणि आजूबाजूला इतके दिग्गज कलाकार आहेत. सगळेच दिग्गज कलाकार एकत्र म्हणजे माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात आहे ती कुठेतरी सतत. मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ तो सगळा तुम्ही गाजवलेला आहात. 101 फिल्म्स, म्हणजे एक अशी बनवाबनवी सारखा एक सिनेमा, कळत न कळत सारखा सिनेमा, सरकारनामा, म्हणजे ही यादी अत्यंत मोठी आहे आणि अत्यंत वैविध्यपूर्ण होती. तो सिनेमा आणि आत्ताचा सिनेमा, पण कुठेतरी मला त्या काळात तुम्हाला आता न्यायचंय. काही त्या काळातल्या आठवणी, तेव्हा ते किती सगळं एक्साइटिंग होतं आणि खूप चॅलेंजिंग होतं का ते सगळं घडत गेलं पाठोपाठ? आय थिंक घडत गेलं माझ्या आयुष्यामध्ये. मी कधीच मला आता हे असं करायचं आहे आणि हे माझं लक्ष आहे आणि मी आय एम गोइंग टू प्रोग्रेस, मी फार काय म्हणायचं,
पॉझेसिव्ह नाहीये माझ्या, जसं माझ्या समोर येतो मला असं वाटतं की माझ्या समोर संधी आल्यानंतर त्या संधीचा वापर मी कसा करून घेते हे फक्त माझ्या हातामध्ये आहे. त्याच्यामुळे जे माझ्या नेचरमध्ये बसतं तेवढ्याच गोष्टी मी करते. उगाच करिअरच्या मागे मागे धावत मी कधी मला प्लॅनिंग नाही येत करता, पण आलेली गोष्ट नीट पार पाडणं ते मात्र मला नक्की जमतं. तर तसंच मी फक्त करत राहिले. कळत नकळत वॉज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिल्म्स इन माय करिअर. पर्सनल फेवरेट आय गेस. येस आय एम. कारण मला तो चित्रपट मी कधीही बघितला तरी शेवटपर्यंत पाहू शकते, इतका तो खिळवून ठेवतो. त्यातलं गाणं मना तुझं मनोगत, ते गाणं मला अतिशय आवडतं. विक्रम बरोबरचं माझं काम, निळूभाऊंचं त्यातलं काम, सविता प्रभूणे आणि अशोक सराफचं काम, म्हणजे हे अभिनय शिकण्याचे धडे आहेत त्या चित्रपटात. स्क्रीन प्ले कसा लिहावा, छोट्या मुलांकडनं कशी कामं करून घ्यावीत, म्हणजे प्रत्येक दिग्दर्शकाला पण त्यातनं बरंच काही शिकता येईल. नक्कीच त्या भूमिकाही तितक्याच मोठ्या होत्या आणि त्यांना तुम्ही लक्षवेधी बनवलं. एक मी सांगू शकते की आत्ताचा चित्रपट खूप बदललेला आहे, पण त्या काळातले चित्रपट आणि आत्ताचे चित्रपट स्टील मराठी चित्रपटांमध्ये कॉन्टेंट इज किंग. आणि ही खूप समाधानकारक गोष्ट आहे की हिंदीला सुद्धा म्हणजे सैराट नंबरचा गेम सुद्धा खेळू शकतो हिंदी चित्रपटांबद्दल बरोबर, पण ज्यावेळेला हिंदीतले निर्माते मराठीमध्ये येतात त्यावेळेला व्हेंटिलेटरच प्रोड्यूस करतात ज्याच्यात कॉन्टेंट इज किंग. यु नो, ते खूप समजते. म्हणजे ती कन्सिस्टन्सी अजूनही आहे. लाईमलाईट जास्त वाढलेला आहे आणि एकोपा मी म्हणेन की एक मराठी चित्रपटसृष्टी हे एक छोटं कुटुंब आहे. ते जसं होतं त्यावेळेला तसंच आजही आहे. ही खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे. आणि हे सगळे एकत्र येऊन हा मराठी सिनेमा आणखी वर नेत असतात. पुढच्या फोनकडे आपण वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो सिद्धेश. हॅलो, आपला फोन कट झालेला आहे. आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पुढचा फोन आहे जळगावहून. पुढचा फोन आहे पुण्याहून. रवींद्र कुडाळकर आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. अश्विनीजी नमस्कार. मी पुण्याहून तुमचा एक नियमित चाहता रवींद्र कुडाळकर बोलतोय. खरं तर अनेक वर्षांपासून तुम्हाला पाहतोय, पण तुम्ही अगदी आहे तशा दिसतात सदाबहार, याचं मला नेहमीच अप्रूप वाटतं. आणि तेवढाच शांतपणा चेहऱ्यावर, निगर्वीपणा आणि मोठ्या कलाकार असून देखील चाहत्यांशी खूप छान मिक्स होत आहे हे पहिल्या संवादापासूनच जाणवलं मला. अश्विनीजी, माझे 2 प्रश्न आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की तुम्ही अमेरिकेत देखील अनेक काळ असता, इथेही असता, तर अमेरिकेतल्या एखाद्या चाहत्याचा अविस्मरणीय अभिप्राय मला ऐकायला आवडेल, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की कळत नकळत मला देखील खूप खूप आवडला होता. त्यात विक्रम गोखलेंसोबतचा तुमचा अभिनय खूप भावला होता. तर विक्रमजींसोबतची एखादी छान आठवण तेव्हाची सांगाल का? धन्यवाद. जरूर, मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. आत्ता एक चित्रपटाच्या स्क्रीनिंगला मी गेले होते. US मध्ये तसा शोला ठेवलेला होता आणि माझ्याबरोबर माझ्या मुलांना पण मी घेऊन गेलेली होते. आणि शोच्या मध्यंतरामध्ये मी बाहेर गेले आणि एक व्यक्ती आधी माझ्याबरोबर फोटो काढून गेले होते आणि त्यांनी इतक्या गर्दीमध्ये थांबवून मला 3 मोठे बुके दिले आणि इट वॉज लाईक अ शो स्टॉपर. सगळे फोटो काढून की ही कोण आहे, कारण मी अगदी गपचूप तिथे गेलेली होते आणि आय वॉज ऍक्च्युअली एम्बॅरेस्ड बाय द लव्ह ही शोड मी. सो असे कधी कधी खूप प्लेझंट सरप्राइजेस मिळतात आणि ती आल्हादायक क्षण आम्ही जपत असतो. आणि विक्रम गोखल्यांबरोबर मी बऱ्याच वेळा कामं करू शकले आणि त्याच्याकडनं मी खूप शिकले. विक्रम मला त्याची मानस कन्या मानतो, ह्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. वजीर तुम्ही जर पाहिला असेल तर वजीरमध्ये एक खूप कठीण सिक्वेन्स होता जो वाचून मला कळला नाही, किंवा तो 1.5 मिनिटाचा असंबद्ध सिक्वेन्स आता लोकांना मी कसं कन्व्हिन्स करू असं मला वाटलं. तर मी विक्रमकडे गेले. म्हटलं विक्रम, मी खूप भांडण्याच्या मूडमध्ये होते रायटर बरोबर, हे कसं तुम्ही लिहिता आणि आम्ही कसं लोकांना दाखवू. तर विक्रमकडे मी गेले. म्हटलं विक्रम, मला हे काही कळत नाही. मला म्हणा इथे बस, आपण वाचूया सीन. आणि माझ्याबरोबर तो सीन विक्रमनी 5 वेळा वाचला. 6व्या वेळेला वाचताना मला असं वाटलं की मला थोडासा कळला आणि 7व्या वेळेला मला तो जमला. आणि यु नो, म्हणजे कलाकारांकडनं हे शिकण्यासारखं आहे की काही वेळेला फक्त तुमचं असणं
हे यंग कलाकाराला खूप धीराचं असतं, किंवा तुमचा पेशन्स किंवा युअर बिलीफ की तुम्ही ज्या वेळेला स्क्रिप्ट लिहिता ते वाचतानाच तुम्हाला त्याच्यामध्ये कसं अभिनीत करायचं आहे ह्याचा पुरावा त्याच्यामध्येच ठेवलेला असतो. तर ते मला विक्रमनी हे दाखवून दिलं की संहिता आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्या बरहुकूम काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला ते नक्की जमेल. आणि मग त्या बिटवीन द लाईन्स अर्थात तुम्ही Yes. फार सुंदररित्या समोर पडद्यावर आणत असता. पुढचा फोन उत्तर प्रदेशहून आलेला आहे खास. अरे वा. रश्मी जोशी आपल्या सोबत आहेत. रश्मी, तुमचा प्रश्न विचारा. हाय निलिमादी, रश्मी बोलतेय मी, आसाम गर्ल. येस, आसाम गर्ल, बोला. आता मी शिफ्ट झाली युपीला. अरे वा, युपी, बोला बोला. येस. अश्विनी ताई, मला तुमचे सगळे मूवीज खूप आवडतात. लहानपणापासून मी तुमचे सगळे पिक्चर बघतीये. मांझाचा ट्रेलर पाहिला मी, अप्रतिम ट्रेलर आहे. असा ट्रेलर मी आतापर्यंत कधीच पाहिला नाहीये. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप असं कॅची आहे की असं वाटतं की काय असेल या पिक्चर मध्ये, काय असेल. आणि मला त्या हिरोचं नाव माहित नाही, मला विकी माहितीये. म्हणजे सुमेध मुदगलकर. तेच, म्हणजे त्याचं कॅरेक्टर लक्षात राहतं, त्याचं नाव नाही माहिती मला. असं इतकं चांगला अभिनय केले त्यांनी, ट्रेलर मध्येच दिसलं मला. हो. तुमची कास्टिंग कशी झाली या पिक्चर मध्ये? मला वाटतं की हा ऑलमोस्ट 10 वर्षापूर्वी जतीन वागळ्यांना हे कथासूत्र सुचलं होतं, पण निर्माता मिळाल्यानंतर त्यांनी ते पूर्ण कम्प्लीट केलं. आणि जतीननी मला जे सांगितलंय आणि होपफुली दॅट इज द ट्रूथ, की तो लिहितानाच ते कॅरेक्टर अश्विनीच फक्त हे करू शकेल. त्यातलं दिसणं आणि तो समन्वय सगळ्या गोष्टींचा साधणं हे त्याच्या मते फक्त मीच करू शकेन, म्हणून त्यांनी निर्मात्यांना माझं नाव सुचवलं आणि निर्मात्यांनी एकमुखाने ते मान्य केलं. आणि जवळजवळ चित्रीकरणाच्या अगोदर 8 महिने त्यांनी मला हे सांगून ठेवलं होतं की आम्हाला ऑगस्टच्या काळामध्ये शूटिंग करायचं आहे, कारण पाऊस संपल्यानंतरचं हिरवगार आणि थोडंसं मिस्टी वातावरण आम्हाला कॅप्चर करायचं आहे. आणि ज्यावेळेला एखादा निर्माता आणि दिग्दर्शक इतका तुमच्यावर विश्वास दाखवतात आणि इतकं डिसिप्लिन्ड प्लॅनिंग ठेवतात, त्यावेळेला अश्विनी अमेरिकेतनं भारतात काय येणार नाही. आणि तुमच्यासारखे फॅन्स ज्या वेळेला इतकी वर्ष मला फॉलो करतायत, मी गेले काही वर्ष भारताबाहेर असून सुद्धा, दॅट मेक्स मी कीप कमिंग बॅक. अँड थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी. नक्कीच. आता हे सिक्रेट पण कळलं की तुम्ही होकार दिलात म्हणूनच मांजा आता साकारलाय. दॅट इज ऍक्च्युली करेक्ट. नक्कीच. आणखी बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत, आणखी बरीच सिक्रेट जाणून घ्यायची आहेत, पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ अश्विनी भावे. वेलकम बॅक. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्यासोबत दिलखुलास गप्पा मारायला आलेल्या आहेत अश्विनी भावे. त्यामुळे गप्पांची ही मैफल अगदी तितकीच बहारदार आहे जितका बाहेर पाऊस पडल्यामुळे अत्यंत वातावरण असं छान झालेलं आहे. आणि इथे स्टुडिओत सुद्धा खूप छान वाटतंय आम्हाला आणि गप्पा खूप आहेत, फोनही तितकेच आतुर आहेत. पुढच्या फोनकडे आपण वळूया. सिद्धेश भुसाणे नवी मुंबईहून आपल्या सोबत आहेत. पुन्हा त्यांचा संपर्क झालेला आहे. सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सिद्धेश. नमस्कार. हा, बोला. माझे 2 प्रश्न आहेत. बंदिनी ही मालिका तुम्हाला कशी मिळाली व या मालिकेचा अनुभव शेअर करा. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ यांच्याविषयीची एखादी आठवण शेअर करा. ठीक आहे. मी अभिनेते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बद्दल मी सांगते की लक्ष्मीकांत ज्यावेळेला सेटवर असायचा तेव्हा त्याला माहिती होतं की मला मासे खायला खूप आवडतात. आणि त्याच्या घरनं तो डबा माझ्यासाठी खास घेऊन यायचा आणि लंच ब्रेक झाला की आधी म्हणायचा, अश्विनी हा तुझा डबा, म्हणून इतका मोठा डबा असायचा आणि त्यातल्या म्हणजे अगदी चाटून पुसून मी तो डबा खात असे. तो फार मनमिळावू स्वभावाचा होता. आणि अशोक बद्दल मला खूप खूप आदर आहे. तो अशोक कमी बोलतो, पण जिथं बोलायचं, जिथं समजावायचं तिथे तो नेहमी समजावतो. आणि तू पहिला प्रश्न काय होता त्यांचा? पहिला प्रश्न त्यांचा बंदिनी या मालिकेविषयी. बंदिनी मालिका मला आता खूप वर्षापूर्वी ची गोष्ट आहे, त्यामुळे इतकी स्मरत नाही, पण मला ती सिरियल करायला खूप आवडलं होतं, कारण एक एपिसोडचे भाग होते, त्याच्यामुळे वेगवेगळ्या भूमिका त्याच्यामध्ये मला साकारता आल्या. आणि जसं तुमच्या आता बंदिनी लक्षात राहिलाय, तसंच खूप फॅन्स आहेत ज्यांना बंदिनी माझं खूप आवडलं होतं. नक्कीच. नाटक, मालिका, सिनेमा या सगळ्या माध्यमातून तुम्ही लिहिल्या वावरत आहात. पुन्हा आता काही नाटक करायचा विचार आहे का? अर्थात वेळ त्यासाठी लागणार आहे, पण काही नाटकाचं काही? पण मला नाटक करायला आवडेल. आता बरीच वर्ष झालेली आहेत. मला मनापासून एक नाटक करायचं आहे ज्याचा US आणि भारत दौरा
मी करू शकते आणि होपफुली एक होम प्रोडक्शन करायचं आहे. अरे वा. चित्रपट बघूया कसं जमता येते. वा वा. आता सगळे अनेक अभिनेत्री बाहेर होम प्रोडक्शन मध्ये येत आहेत आणि तुम्हालाही हा विचार आहे. मराठी हिंदी काय विचार आहे? मला असं वाटतं की मराठी हिंदी इंटरनॅशनल डझंट रिअली मेक अ डिफरन्स. चांगली संहिता मी शोधते आहे. ती मिळाली की त्या संहितेला ज्यामुळे न्याय मिळेल, वेदर इट इज इंटरनॅशनल सिनेमा, बॉलिवूड और मराठी सिनेमा, आय विल मेक अ डिसिजन लुकिंग ॲट द प्रॉडक्ट. वाव, नक्कीच त्याची आम्ही वाट पाहू. आणि सध्या मांजाचाही विषय आहे आणि फोनही तितकेच आहेत. कोल्हापूरहून पुढचा फोन आहे. सागर नारायणे आपल्या सोबत आहेत. सागर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार सागर. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. थँक्यू. आणि मला असा प्रश्न आहे की अशी बनवा बनी हा तुमचा एक खूप गाजलेला चित्रपट आहे आणि त्याबद्दल थोडीशी आठवणी आम्हाला आता ऐकायला मिळाल तर खूप बरं. जरूर. माझ्या पनातला प्रश्न विचारला. बनवा बनवी मध्ये माझी तशी फार छोटी कॅरेक्टर होती, पण त्या कॅरेक्टर मधला एक सीन मला आठवतो आहे जिथे ती खरंच त्याच्या प्रेमाचा इजहार करते आणि त्याला एक मिठी मारते ती. तर त्यावेळेला तो सीन करताना मला खूप दडपण होतं, कारण अशोक बरोबर सीन होता आणि मला खूप छान आठवत आहे की सचिन ॲज अ डिरेक्टर, ही सच अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर. एखादी गोष्ट समजून सांगणं की त्यातली भावना किती तरलतेने तू अदा करू शकतेस, त्यांनी मला खूप समजावून दिलं आणि मला खूप धीर दिला आणि तो सीन त्याच्यात चांगला वाटला. कारण आधी फार लाईटली घेणारं रिलेशन कुठेतरी त्याचं कल्मिनेशन त्या एका सीन मध्ये होतं. त्यामुळे गोड कॅरेक्टर्स होती सगळी आणि फार भरभरून प्रेम केलेलं आहे. आणि म्हणजे बनवा म्हणजे हिनाबद्दल जेवढं प्रेम मला मिळत आहे तेवढंच किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रेम महाराष्ट्राकडनं मला बनवा बनवी ह्या चित्रपटासाठी मिळत आहे. आणि आय एम सो थँकफुल की आजच्या नव्या पिढीला सुद्धा तो चित्रपट माहिती आहे. नक्कीच अनेकांना संवाद मुखोद्गत आहेत एवढा तो अत्यंत. आणि धनंजय मानेवरती जोक्स आजकाल व्हॉट्सअपवर नव्याने कळलंय. नक्कीच खूप छान आठवणी निघतायत. पुढचा फोन आहे अलिबागहून. सात्विका नाईक आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हाय सात्विका. बोल. हॅलो, बोल ना. हा, माझा प्रश्न असा होता, मी काही दिवसांपूर्वीच तुमचा ना पुरुष हा सिनेमा पाहिला. अरे कुठे पाहिलास? मलाच पाहायचं आहे. मी झी क्लासिक वर पाहिला. बरं. वा वा. त्यातला मला तुमचा अभिनय अतिशय आवडला. आणि तुम्ही ज्या थोर कलाकारांपासून काम केलंय ते पाहून मला खूपच असं भरून आलं. म्हणजे त्या काळात तुम्ही इरफान खान या अभिनेत्याबरोबर काम केलंय. येस. जो आता एक विस्थापित अभिनेता आहे. करेक्ट. तुम्हाला कसं, म्हणजे तुम्हाला काय अनुभव होता तुमचा, तुम्ही प्लीज जरा सांगा. जरूर. माझ्यावर खूप जबाबदारी होती, कारण पुरुष हा चित्रपट फार महत्वाचा. आपण नाटक पाहिलेलं आहे, त्याच्यातलं रीमाचं आणि नानाचं काम पाहिलंय आणि माझ्या बाजूला एक अतिशय दिग्गज कलाकार होता ओमपुरी नानाचं काम करत होता आणि राजन कोठारी त्याचे दिग्दर्शक होते. राजन हा अत्यंत नावाजलेला कॅमेरामन, ते आता दिवंगत झाले, पण तो त्या चित्रपटाचं शूटिंग म्हणजे एक इट वॉज अ ड्रीम प्रोजेक्ट. म्हणजे मला तो राजन इतकं फुलासारखं जपत होता आणि माझं ओमपुरी बरोबरचं नातं सुद्धा इतकं काय म्हणायचं किती छान होतं, त्याच्यामुळे अभिनीत करायला मला सोपं गेलं. आणि इरफान हा तेव्हाही टॅलेंटेड होता आणि आता तर आपण सगळे जाणतोच आहोत. इट वॉज फन. तो खूप नवखा होता त्यावेळेला. इफ आय एम नॉट मिस्टेकन ती त्याची पहिली फिल्म होती. नक्कीच. सलमान म्हणू नका, अक्षय कुमार म्हणू नका, ऋषी कपूर म्हणू नका, अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत ही मोठी पुंजी आहे तुमच्या सोबत. त्यामुळे ती आठवण सुद्धा काढायची आहे. पण ब्रेक नंतर आणखी काही आठवणी आपण काढणार आहोत. ही एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये अगदी शेवटचा टप्पा आहे, गप्पांची मैफल आहे. अश्विनी भावे यांच्यासोबत खूप छान आठवणी निघतायत आणि मराठी, हिंदी, कन्नडा अनेक भाषांमध्ये तुम्ही अत्यंत छान तो काळ गाजवलेला आहे. पण पुन्हा एकदा अश्विनीताई, एक इच्छा आहे जी प्रेक्षकांची पण इच्छा आहे, हिंदी सिनेमात पुन्हा तुम्हाला पाहायला आम्हाला नक्की आवडणार आहे. तर तसा काही विचार आहे का? जरूर. मला आवडेल जर एखादा चांगला दिग्दर्शक असेल, चांगला बॅनर असेल आणि रोलमध्ये जर गंमत असेल तर मला करायला नक्की आवडेल. आता मी करेन. आतापर्यंत मला वेळ माझ्या हाताशी कमी होता,
त्याच्यामुळे मराठी चित्रपट एक तर फॅमिलिअरिटी असते म्हणून मी केले आणि वेळेत फार संपवतात. 1 महिन्यामध्ये आमचं शूटिंग संपतं, ते मला जास्त सुटेबल होतं म्हणून मी हिंदी चित्रपटाकडे वळले नाही. पण आता वळायला हरकत नाही असं वाटतंय. नक्कीच नक्कीच तुम्ही तो विचार करा, नेक्स्ट टाइम आपण त्यासाठीही बोलू. पण जसं आहे या सगळ्यात तुम्ही पर्सनल फेवरेट तुमचा थ्रिलर हा जॉनर आहे का कुठला आहे, किंवा त्याबद्दल का असं काही नाही, कारण अनेक वैविध्यपूर्ण प्रकारांमध्ये सिनेमांमध्ये तुम्ही दिसता आणि त्या सगळ्या याच्यात तुम्ही तितकीच सेंचुरी गाठत असता. तर या सगळ्यात असा काही पर्सनल फेवरेट जॉनर आहे का? मला असं वाटतं भावनांवरती आधारलेला आणि ह्युमन रिलेशनशिप दाखवणारा चित्रपट मला स्वतःला जास्त आवडतो आणि त्याच्यात जास्त काम करायला स्कोप सुद्धा असतो. पण मला ढिशूमचे पण पिक्चर आवडतात. सो यू एन्जॉय. मला व्हायलन्स पण आवडतो, आय एम सॉरी टू से. पण म्हणजे एज असावी चित्रपटाला, एज वर ठेवणारे. आणि मांजा हा तसा एक चित्रपट आहे, म्हणजे त्याच्यात डिशूम नसेल पण तरी सुद्धा प्रेक्षकांना खुर्चीच्या एज वर बसायला लागेल. सायकोलॉजिकल डिशूम. मांजा या सिनेमाविषयी आपण बोलतोय. 2 छान मुलं आहेत सोबत, सुमेध आणि रोहित. त्यांच्यासोबत त्यांना खरं तर दडपण आलं होतं सुरुवातीला, पण नंतर खूप छान तुम्ही सगळे जेल झालात. कशा पद्धतीने तुम्ही या नव्या पिढीशी इतकं छान, जसं आताही आपण बोलतोय, खूप छान तुम्ही नव्या पिढीशी कनेक्ट होता. तर ह्या मैत्रीचं नातं तुम्ही कसं तयार करता? आय थिंक माझ्या स्वभावामुळे पण ते झालं असेल आणि मी समजू शकते की त्यांच्या मनामध्ये किती ॲस्पिरेशन्स असतात, थोडंसं दडपण असतं. त्यामुळे मला ज्या पद्धतीने मी यंग असताना, मी नवी असताना ज्या पद्धतीने वंदना गुप्ते म्हणा किंवा अशा बऱ्याच कलाकारांनी मला आपलंसं केलं, माझी भीती चेपली, स्मिता तळवलकर इज अनदर वन. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जे मला दिलं ते मी नवीन पिढीला द्यायलाच हवं. त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत असेल तर ती भीती, ते अंतर मीच कापून त्यांच्या बरोबरीने. आणि यू नो एव्हरी ह्युमन बीइंग सच अ लवली ह्युमन बीइंग. त्याच्यामुळे तुम्ही ते जर तो पडदा जर काढून टाकलात ना तर एकमेकांना माणूस म्हणून नक्कीच ती दरी कमी होते आणि त्यामुळे तुम्ही नेहमीच एव्हरग्रीन आमच्या सगळ्यांसाठी आहात आणि तशाच तुम्ही असता आणि असं छान दिलखुलास हसत असता. त्यामुळे ही सगळी भरारी पुढची ही अत्यंत सुंदर असू दे. जाता जाता फक्त मांजाविषयी प्रेक्षकांना सांगा. मांजा हा फार उत्तम बनलेला चित्रपट आहे. त्याचं म्युझिक आत्ता रिलीज झालं आहे. आदर्श शिंदे जो माझा खूप पर्सनल फेवरेट सिंगर आहे, त्यांनी हे गायलं आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात त्यात कामही केलं आहे. आणि ह्या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा मला स्वतःला खूप आवडलेलं आहे. आणि जतीन बरोबर काम करताना त्रिलोक मल्होत्रा आणि ऑफकोर्स नितीन केणी हा चित्रपट प्रेझेंट करतायत. नितीन केणींचं सिलेक्शन आत्तापर्यंत प्रेक्षकांना माहितीच आहे, इतके सुपरहिट चित्रपट दिलेत. तसाच हा सुद्धा सुपरहिट चित्रपट व्हावा आणि माझा यातला रोल लोकांना आवडावा आणि तुमचं असंच प्रेम मला देत राहा, म्हणजे दॅट विल इन्स्पायर मी टू कीप कमिंग बॅक अँड डू मोर फिल्म्स. किंवा निर्मिती क्षेत्रामध्ये मी उतरायचं असेल तर तुमची एनकरेजमेंट मला हवी आहे थोडीशी. नक्कीच अश्विताई, खूप छान आज मजा आली आणि आपली मैफल ही सुपरहिट झाली यात शंकाच नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा येत राहा, पुन्हा पुन्हा गप्पा मारत राहू. खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये अश्विनी भावे यांच्यासोबत दिलखुलास ही मैफल रंगलेली आहे. टॉक टाईममध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत.